नमस्कार. आपण पाहत आहात रिअल मराठी न्यूज मराठी. राज्यातील तसेच देशभरातील ताज्या महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजची मोठी बातमी PFO पेन्शनधारकांसाठी आहे. देशभरातील लाखो PFO पेन्शनधारकांना किमान पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपये प्रति महिना करण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे. यासोबत महागाई भत्ता लागू करण्याचीही मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने येत आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या किमान PFO पेन्शन 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली आहे. सरकारने सांगितले की सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याबरोबरच पेन्शन निधीची आर्थिक स्थितीही टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या किमान पेन्शन वाढविण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान सरकारने नवीन कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे प्रशासकीय बदल केले आहेत. आता पेन्शनशी संबंधित तक्रारीचा निपटारा 20 दिवसाच्या आत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच उशिराने प्रकरण निकाली निघाल्यास नियमानुसार 12% वार्षिक व्याज देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. याशिवाय डिजिटल प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि सुलभ बनवण्यासाठीही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. म्हणून PFOची किमान पेन्शन 7,500 रुपये झाली अशा अफवावर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारने याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे.